संतोष देशमुख हत्या प्रकरणी आवादा कंपनी बाहेरच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा आहे। 6 डिसेंबर 2024ला दुपारी सुदर्शन घोले साथीदारासोबत कंपनीच्या गेटवर होता असं प्रत्यक्षदर्शीने त्या ठिकाणी सांगितलं। सुदर्शन घोलेकडून गेटवरील वॉचमनला शिवीगाळ करण्यात आली असं सुद्धा त्या प्रत्यक्षदर्शीनं म्हटलेलं आहे। वाल्मिकचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटींची खंडणी द्या, घोलेंनी धमकावल्याचं सुद्धा या जबाबात नोंद आहे। तर प्रत्यक्षदर्शीच्या जबाबामध्ये आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सुदर्शन घोलेकडून संतोष देशमुखांना धमकी दिल्याचंही प्रत्यक्षदर्शींच्या जबाबात नोंद आहे। असा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं दिलाय। तर या जबाबामुळे आरोपींचे पाय आता आणखी खोलात जात आहेत हे स्पष्ट होतं। संतोष देशमुख हत्येच्या सुनावणीत नवनवीन माहिती समोर येईल। धनंजय देशमुख यांनी हा दावा केलाय। आरोपीच्या जबाबात सुग्रीव कराडच्या उल्लेखानंतर आता ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं अयोग्य असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। तर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घोलेला मारहाण केली होती, याचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांना मारहाण असं जयराम चाटेच्या जबाबातून आता धक्कादायक माहिती समोर आली। अजून ह्याच्यामध्ये जसं आपण पुढे जाऊ, जसं सुनावणी होत्याल, जसं तारखा होत्याल, तसं खूप मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित होणार आहे। आणि त्याचं स्पष्टीकरण आपण अधिकृत जे या प्रकरणातील मुख्य वकील आहेत सरकारी पक्षाकडून, जे की ज्यांच्यावर आमच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांच्या बाजूनं ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण ते वेळोवेळी देणार आहेत आणि आपल्याला तेच महत्त्वाचं आहे।